ओम नमः शिवाय. प्रयागराजच्या संगमतीरावर शिवाची कथा ऋषीमुनींच्याकडून सांगितली जात आहे आणि ती कथा ऋषीमुनींना व्यासांच्याकडून कळाली, व्यासांना सनतकुमारांच्याकडून कळाली. आपण मागच्या काही गोष्टी यासाठी पुन्हा रिपीट करतोय की नेमकं शिवपुराण सांगितलं कोणी कोणाला हे कळणं आवश्यक आहे म्हणून, बरं का. आणि मधल्या काळात जिथे आपण थांबलो होतो त्या भागांना पुनर्प्रक्षेपित करून ही कथा आपण पुन्हा एकदा जिथे थांबलो तिथून सुरू करतोय. पॉजचं बटन दाबलं होतं, आता पुन्हा प्लेचं बटन दाबतोय, त्यामुळे तिथूनच ती कथा पुन्हा सुरू होईल. आणि त्यापूर्वी एकदा तुम्हा सगळ्यांना स्मरण करून देणं आवश्यक होतं की ही कथा कुठे सांगितली जाते आहे. कारण आपल्या हिंदू धर्मातलं ज्ञान हे असंच श्रुती स्मृतींनी पुढे आलेलं आहे, ज्याला आपण पुढे वेगवेगळी नावं दिली. श्रुती सांगितल्या गेलं, ते ऐकलं, स्मृतीत ठेवल्या गेलं आणि स्मृतीत ठेवून ते पुढच्या लोकांना सांगितल्या गेलं. असंच ते ज्ञान, अशाच त्या कथा पुढे आलेल्या आहेत. आणि या कथा ऋषीमुनींनी पुढच्या जगाला यासाठी सांगितल्या आहेत की त्या कथांच्या स्मरणातून आम्हाला काहीतरी मिळत जावं. आता जी कथा येते आहे ती कथा आहे दैत्यगुरु शुक्राचार्यांची. म्हणजे काय मिळावं हे लक्षात घेणं आवश्यक आहे, बरं का. दैत्यगुरु शुक्राचार्यांना तपश्चर्येने देवही प्रसन्न होत होते आणि असे आशीर्वाद देत होते की ज्यामुळे दैत्यगुरु शुक्राचार्य प्रबल होत होते, शक्तिशाली होत होते, मंत्रशक्तींनी, शापशक्तींनी अगदीच कणखर होऊन जात होते आणि ते पुढे दैत्यांना मदत करत होते. आता गंमत कशी आहे बघा, दैत्याला मदत करणाऱ्या ऋषीला देव मदत करायचे, त्यांना बळ द्यायचे, त्यांना मंत्रशक्ती द्यायचे आणि ते पुढे दैत्याचं बळ वाढवायचे. मग देवाला हे ठाऊक होतं ना की दैत्यगुरु शुक्राचार्य हे दैत्यगुरु आहेत, ते शुक्राचार्य असतील तरीही दैत्यगुरु आहेत आणि अशा दैत्यगुरूला आपण बळ का द्यायचं. अगदी सोपं कारण आहे. ईश्वर काय सांगतो म्हणजे आपल्याकडे एक मराठी गाणं आहे बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला फळ मिळत जातं. त्या मिळालेल्या फळाचा उपयोग कसा करायचा आहे हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. म्हणजे माझ्या हातात शक्ती आली आहे तर ती शक्ती मी कशासाठी वापरायची आहे. माझ्यात प्रचंड बळ आहे तर मी अडल्या नडलेल्यांना, गरिबांना, निर्बलांना त्रास देऊन माझं बळ दाखवायचं आहे की निर्बलांना होणारा त्रास दूर करण्यासाठी माझं बळ वापरायचं आहे. देवाने मला धन दिलं आहे, त्या धनाचा उपयोग मी काय करायचा आहे. म्हणजे माझ्या भौतिक सुखासाठी ते खर्चून टाकायचं आहे की आयुष्याच्या भविष्यकाळात मला येणाऱ्या त्रासासाठी ते राखून ठेवायचं आहे, काही चांगल्या कामासाठी खर्च करायचा आहे, हे मी ठरवलं पाहिजे. आणि जसा मी ठरवेल आणि त्याप्रमाणे कृती करेल त्याप्रमाणेच मला पुढे फळ मिळत असतं. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही भक्ती कराल, साधना कराल, देवाशी तपश्चर्या कराल, यज्ञयागादी कर्म कराल, चांगली कामं कराल तर त्या चांगल्या कामाचं फळ तुम्हाला मिळतंच मिळतं. याआधी आपण भगवद्गीता ऐकताना पाहिलं होतं की चांगल्या आणि वाईट कामाचा खर्च किराणा दुकानातल्या जमा नावे असलेल्या डायरीसारखा नसतो. जमेचं स्वतंत्र पान आहे, जमा जे होते ते स्वतंत्र पान आहे आणि नावे पडल्याच्या उधारीचं स्वतंत्र पान आहे. तेवढी रक्कम जमा करावीच लागेल. पुण्य अधिक वाढलं म्हणून पाप कमी होत नाही. जसं इकडे बाकी भागात पैसे टाकले गेले की बाकी कमी होत जाते किंवा पैसे टाकलेच नाहीत तर बाकी वाढत जाते, जमा कमी होत जाते, तसं इथे होत नाही. इथे जमा पुण्य हे आपापल्या पद्धतीने वाढत जातं, पापही आपल्या पद्धतीने वाढत जातं. 100 पापकर्म केलीत आणि 125 पुण्यकर्म केलीत म्हणून पुण्य 25 उरलं, पाप संपली असं होत नाही. पापही 100ला 100 राहतं, पुण्यही 125ला 125 राहतात. पापाचं फळ भोगावं लागतं, पुण्याचंही फळ भोगावं लागतं. म्हणून ज्या ज्या कोणी देवाची तपश्चर्या केली आहे त्याला त्याला त्याची फळं मिळतात. इथे दैत्यगुरु शुक्राचार्यांना
संजीवनी विद्या हवी आहे. का हवी आहे संजीवनी विद्या? ते दैत्यांचे गुरु आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दैत्यांचे गुरु काय आहेत हे पण समजून घेतलं पाहिजे. एखादा विद्वान माणूस ज्याच्याकडे शक्ती आहे, तो शक्ती दैत्यातल्या पराक्रमी लोकांच्यासाठी वापरतात आणि त्यांनाच ते मदत करतात. तुम्हाला महाभारतातला नव्हे, कृष्णचरित्रातला एक प्रसंग मला सांगितला पाहिजे. इथे शुक्राचार्यांची वृत्ती समोर येते. जे दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी विद्या कशी मिळाली हे सांगण्याआधी मला तो प्रसंग सांगितला पाहिजे. काय झालं होतं? दैत्यगुरु शुक्राचार्यांनी कंसाच्या बाजूनी राहण्याचा निर्णय घेतला होता. श्रीधर नावाचा एक ब्राह्मण जो शुक्राचार्यांचा शिष्य आहे, तो श्रीधर कंसाला म्हणतो की लोकांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो, त्यामुळं गोकुळात वाढणाऱ्या कृष्णाला भेटायला मला अडचण येणार नाही. मी जातो आणि त्या बालकाला संपवून येतो, आशीर्वाद देण्याच्या नावाखाली जवळ घेतो आणि संपवून येतो. जेव्हा हा श्रीधर गोकुळात पोचतो तेव्हा तो आपल्या मायावी रूपाने कृष्णापर्यंत पोचतो खरा, पण देवरूप असेल तरीही बालक रूपात असलेल्या देवाला ते जाणवतं आणि त्या श्रीधराची वाईट अवस्था होऊन जाते. त्याला लखवा मारला जातो, अर्धांगवायू होतो. असा पीडित श्रीधर, देवाच्या कृपेने, देवाच्या क्रोधाने वाकडा झालेला श्रीधर त्या घराच्या बाहेर पडतो आणि त्याला दैत्यगुरु शुक्राचार्य भेटतात. ते म्हणतात, मूर्खा, तू तुझ्या ब्राह्मण असल्याचा गैरफायदा घ्यायला निघालास, मला लालच देत होतास आणि एका बालकाचा वध करायला निघाला होतास. इथेच तू चुकतोस. मी दैत्याला शक्ती देतो, शक्तिशाली करतो आणि मग त्यांना आक्रमण करण्यासाठी पाठवतो, पण कोणत्याही दैत्याला मी असं करण्याची परवानगी देत नाही की एका बालकाला, अजान बालकाला ते मारतील. मी अशा वेळी दैत्यांच्या सोबत नसतो. शुक्राचार्य दैत्यगुरु असले तरीही आपल्या शिष्यांना शक्ती प्रदान करून, त्यांना पुनरुज्जीवित करून, पुन्हा पुन्हा लढण्यासाठी बळ प्रदान करण्याचं काम ते करत होते. पण ते वाईट गोष्टींना कधीही सहमत होत नव्हते, हे लक्षात घ्या. चित्रपटांच्या मधून, मालिकांच्या मधून शुक्राचार्यांचं जे रूप आपल्या समोर येतं ना, ते निराळच आहे. या शुक्राचार्यांना एक दिवस असं वाटलं की आपल्याकडे संजीवनी विद्या असली पाहिजे आणि संजीवनी विद्या आल्यानंतर आपण आपल्या शिष्यांचं अधिक भलं करू शकू. ही संजीवनी विद्या तर मिळवायची आहे. कशी मिळवायची आहे? त्यासाठी तपश्चर्या करावी लागेल, हे शुक्राचार्यांना ठाऊक होतं. आणि तपश्चर्या करायचीच असेल, संजीवनी विद्या मिळवायचीच असेल, तर काशी नगरीमध्ये जाऊन, वाराणसीमध्ये जाऊन ती केली पाहिजे. कारण काशी शिवप्रिय आहे, जिथे अगदी प्रलयाच्या काळात सुद्धा शिवाचं वास्तव्य असतं. जेव्हा शिव प्रलय घडवत असतात तेव्हा शिव काशीत असतात असं म्हणतात. त्यामुळे शिव जिथे आहेत ती नगरी सुरक्षित राहते आणि बाकी सगळ्या ठिकाणी प्रलय होऊ लागतो, अशी श्रद्धा आपल्याकडे आहे. त्यामुळं काशीला शिवप्रिया म्हणतात. आणि काशीत मोक्ष मिळतो, मृत्यू नव्हे. मृत्यू तर कुठेही येतो, पण काशीत मिळालेला मृत्यू मोक्ष प्राप्त करून देतो. तो जन्म मरणाचा फेरा चुकवितो. पुन्हा जाणं येणं ही प्रक्रियाच शिल्लक राहत नाही. आता जावं, पुन्हा यावं, पुन्हा वेगळ्या योनीत यावं, ही प्रक्रियाच शिल्लक राहत नाही. तिथे मोक्ष मिळतो. ती शिवप्रिया काशी आपल्या तपश्चर्येसाठी योग्य असं त्यांना वाटतं. आणि संजीवनी विद्या ही मृत्यूवर विजय मिळवणारी विद्या असल्यामुळे मृत्यूवर विजय मिळवणारा संहाराचा देव महादेवच ती आपल्याला देऊ शकतो असं शुक्राचार्यांना वाटतं. आणि शुक्राचार्य काशीमध्ये जाऊन भगवान शंकराच्या लिंगाची स्थापना करून पूजा करू लागतात. आता ही इतकी कठोर पूजा असते आणि त्यासोबत ते सर्वोपचाराने महादेवाची पूजा करू लागतात. सर्वोपचार म्हणजे नेमकं काय? बरं, शिवाला काय काय आवडतं ते बघा. आपल्याकडं असं म्हणतात की काय देवाला फळं, फुलं, पानं व्हायची, अशाने कुठे देव प्रसन्न होतो का? कारण सर्वोपचार पूजा, महादेवाच्या प्रिय वस्तूंनी पूजा करायची असेल
तर ते कशी करतात शुक्राचार्य, तुम्हाला तेही मी सांगणार आहे. कर्दम, कर्दमाने पूजा करायची. कर्दम कसा बनतो? कर्दम हा एकटा वृक्ष नाहीये बरं का. चंदन आणि कर्दमाचा लेप लावायचा आहे. चंदन तर चंदनाच्या झाडाचा खोडाचा उगाळून त्याचा लेप तयार करावा आणि दुसरा कर्दमाचा लेप तयार करावा. हे कर्दम काय आहे? तर कर्दम म्हणजे कापूर, अगरू, कस्तुरी आणि कंकोळ यांचं मिश्रण करून जो लेप तयार त्याला कर्दम म्हणतात. म्हणजे कर्दम हा एकटा लेप नाही आहे, तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या 4 वनस्पतींचा एकत्रित केलेला लेप आहे तो कर्दम. कर्दम आणि चंदनाचा लेप लावून ते दीर्घकाळ पूजा करतात. ते कुठल्या कुठल्या पुष्प फलांना अर्पण करतात? यादीच आहे, भली मोठी यादी आहे आणि ती समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे जे शिवकथा सांगणारे महाराज सांगतात ना, 1 बेलपत्र आणि 1 लोटा जल, त्या 1 बेलपत्र आणि 1 लोटा जलच्या पलीकडची ही फुलं आहेत सगळी. ती यादी तुम्हाला मी दाखवतोय, प्रत्यक्ष बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राजचंपक, ज्याला आपण अमलतास या नावाने ओळखतो, धोत्रा, कणेर, कमळ, मालती, कर्णिकार, कदंब, चमेली, ज्याचं मल्लिका असं सुद्धा नाव आहे, उत्पल, शतपत्री, वेलमोगरा, कुंद, रक्तदला, मुचुकुंद, मंदार, बिल्वपत्र, साल, देवदार, दुर्वांकुर, करंटक, काटेकोरंटी, करंटक म्हणजे, या अशा फूल पानांनी फळांनी ते ईश्वराची आराधना करत असतात, महादेवाची आराधना करत असतात. आता आलं का लक्षात? मी एवढी सगळी फुलांची लेपांची नावं सांगितल्यानंतर तुमच्या काय होतंय ते? ही वेली, फुलं, झाडं, पानं आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय उगाच भामगिरीच्या डोंगरावर बसून वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे म्हणत नाहीत, उगाच म्हणत नाहीत. 1 बेलपत्र तोडायला जाताना 1 बेलाचं झाड लावलं पाहिजे हे आमच्या लक्षातच येत नाही. देवाला एवढी फुलं आणि पानं का प्रिय आहेत? कारण एवढ्या वृक्षांची लागवड झाली पाहिजे, ही वृक्ष जगली पाहिजेत, ही झाडं वाढली पाहिजेत. आणि हे झाड वाढलं ना तर ज्याला आपली तरुण पिढी ऑरा म्हणते ना, तो ऑरा नीट राहतो. पर्यावरण ऑराला नीट करतं. मग जिथे या सगळ्या भरपूर वनस्पती आहेत तिथल्या वाइब्स चांगल्या येऊ लागतात. वाइब्स, ऑरा हे जे शब्द आपण वापरतो ना आजकाल, ते यासाठीच होते बरं का. म्हणजे शब्द बदलले, छोटे केले आपण, पण अर्थ तोच आहे. शिवाची पूजा करताना ज्या फूल पान यांनी करायला हवी ना, ते सगळं असायला हवं. आपली अडचण काय आहे? आपण दुर्मिळ वनस्पती म्हणतो, शिवाची पूजा करायला पाहिजे म्हणतो, ऑनलाईन मिळतात का बघतो, कुठून तरी मागवून घेतो, काशीत गेल्यावर ते एखादं बोचकं पुडका करून घेऊन येतो आणि त्यानं आपण शिवाची पूजा करतो. अशाने शिवाची पूजा होणार नाही. परसदारातली कणेर आपण काढून टाकली आणि गावातल्या माणसाला फुलाचे पुडी टाकायला सांगितली. आता परसदारच उरलं नाही, कणेर कुठून येणार? पारिजात संपवून टाकला, कणेर संपवून टाकली. अहो, धोत्रा आजकाल विकत आणावा लागतो बाजारात जाऊन. आम्ही या सगळ्या वनस्पतींना जगवतो आहोत का? देवाची पूजा कशी करावी? तर या पान, फूल आणि फळांनी करावी. ते पान, फूल, फळ मिळवायचे असतील तर या वनस्पतीला जगवलं पाहिजे. दैत्यगुरु शुक्राचार्य याच वनस्पतीने देवाची पूजा करतायत. नुसतं वनस्पती, फळ, फूल यांनी करत नाहीयेत. नुसते चंदनाचे, कर्दमाचे लेप लावून पूजा होत नाहीये. अखंड मंत्रोच्चारण सुरू आहे. कधी रुद्राचा आवर्तनावर आवर्तन चालू आहेत, कधी महिम्नाचे आवर्तनावर आवर्तन चालू आहेत. महिम्न पारंते परमविदुषो यज्ञ सदृशी मंत्रांचा जप चालू आहे अखंड. अतिरुद्र, लघुरुद्र, रुद्र या सगळ्यांच्या उच्चारणात तहान भूक विसरून जलप्राशन करून अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष पूजा चालू आहे शुक्राचार्यांची. पण या पूजेला देखील देव प्रसन्न होत नाहीयेत. एवढं करून सुद्धा नाही बरं का.
एवढं करून सुद्धा नाही. ते अस्माकम सकुटुंबानां सपरिवाराम वाल्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे पर्यंतचे सगळे वरदान मागणाऱ्यांनी विचार करावा. क्षेम आयु आरोग्य मागणाऱ्यांनी विचार करावा. एवढी कठोर तपश्चर्या करून सुद्धा महादेव प्रसन्न होत नाही आहेत. दैत्यगुरूंनी विचार केला की देव असा प्रसन्न नाही होणार, असा प्रसन्न नाही होणार. मग त्याला प्रसन्न करण्याचा वेगळा मार्ग अवलंबावा लागेल. देव पावत नाही, गेला उडत, असं नाही म्हणाले शुक्राचार्य. आमच्याकडे असतं ना, एवढं सगळं देवाचं केलं, देव आम्हाला काही प्रसन्न होत नाही. परवा एक बातमी वाचली वर्तमानपत्रात. त्या गणपतीपुळ्यात म्हणे 5 पोरं बुडून मेली आणि त्यातल्या एका पोरानं एक वाक्य बोलला आणि ती बातमी झाली हेडिंगची मोठी. आम्ही तर देवपूजा केली होती, देवदर्शन केलं होतं, तरीही देवानी आम्हाला असं फळ का द्यावं. देवपूजा केली हे वेगळं आहे, केलेले वाचले आणि ज्यांनी देवाची आज्ञा टाळली आणि खोल समुद्रात जाण्याचं पाप केलं, होय पापच. आपला जीव धोक्यात घालू नका असं तिथल्या देवानी लिहून ठेवलेलं असताना जे समुद्रात गेले, बरोबर आहे, ती चूक आहे. त्या चुकीची शिक्षा मिळाली आणि वाचले त्यांना देवाच्या दर्शनाचं फळ मिळालं. चूक कुठे करतो आपण? आज्ञा पालन न करणे. काय केलं पाहिजे, डूज अँड डोंट, यातली जी रेषा असते ना उभी, त्या डोंटच्या रेषेकडे आपण बघतच नाही, तिकडे जातो आणि भावनेत वाहत होऊन विचार करतो. त्या डोंटचा विचार केला पाहिजे. डोंट डू, हे करू नका. आणि हे करू नका जी व्यवस्था लावून दिली आहे आपल्याला, त्या व्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष करतो, म्हणून गडबड होते. दोष देवाचा नसतो. शुक्राचार्यांनी तू असा पावत नाहीयेस का, गेला उडत, असं ते म्हणाले नाही. जसं आपण आत्ता करतो, एवढ्या पूजा अर्चा कराव्यात, काय उपयोग झाला पूजा अर्चा करून, असल्या भंपक कल्पना शुक्राचार्यांच्याकडे नव्हत्या. तू पावत नाहीस का, तू दर्शन देत नाहीस का, मी अजून कठोर होईन. तुला भेटल्याशिवाय तर जातच नाही रे. देवा, भांडण करायचंय देवाशी, हो भांडण करायचंय. तू भेटत नाहीस का, मी अजून मला त्रास देतो, अजून मला त्रास देतो. आणि जितका मला त्रास होईल ना, तितका तुलाही होईल त्रास. कारण ही सृष्टी देवाची लेकरं आहेत. जितका त्रास लेकरांना अधिक ना, तितका त्रास देवाला सुद्धा अधिक. म्हणून तर याच कथेमध्ये आपण बघितलं, हिमालयाची पुत्री पार्वती अपर्णा बनली. नुसतं पान खाऊन जगू लागली, नुसतं पान खाऊन. तेव्हा कुठे प्रसन्न झाले? त्यांना बघा वाटतं ना, नुसतंच गाणं म्हणायचं का, साजन मेरा बेकरार है, साजन मेरा उस पार है, मिलने को दिल बेकरार है. माझ्या मनात किती बेकरारी आहे, माझ्या मनात किती त्याला भेटण्याच्या तीव्रतर भावना आहेत, याचा विचार करायचा आहे की नाही? शुक्राचार्यांनी तीच भावना ठेवून आपल्या तपश्चर्येला अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतलाय आणि यज्ञातून निघणाऱ्या धूम्रकणांचं सेवन करून तपश्चर्येचा प्रारंभ करत ठेवलेला आहे. बघा काय, पाणी नाही, पान नाही, ते जे यज्ञ करतायत, हवन करतायत, त्या हवनातून निघणाऱ्या धूम्रकणांनाच प्राशन करायचंय, घ्यायचंय, आणि तेवढंच काय ते अन्न. अशी अनेक दिवस ही तपश्चर्या चालू आहे आणि आपला भक्त काही ऐकत नाही. त्याला मिळवायचे, तो मिळवल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव शिवांना झाली आहे. आणि प्रत्यक्ष शिवशंकर शुक्राचार्यांच्या समोर उभे राहिलेत आणि म्हणाले, शुक्राचार्या, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालोय. इतका प्रसन्न झालोय की मी तुला आता पुत्रवत समजू लागलो आहे. माझं लेकरू आहेस तू, आणि लेकराने पित्याकडे हट्ट करावा तशी तू कोणतीही मागणी कर, मी ती पूर्ण करायला तयार आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य धन्य झालेत, शिवाचे पाय पकडलेत, पायचरणांवर अभिषेक केलाय शिवाच्या, आणि शिवाकडं दैत्यगुरु मागणी मागतायत.
कोणती मागणी असेल ती बघूया पुढच्या भागात.